मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांची बैठक बोलावलेली आहे। सह्याद्री अतिथीगृहावरती बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। विधानसभा निवडणुकीसंदर्भामध्ये चर्चा होणार असल्याची माहिती सध्या पुढे येते आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांची बैठक बोलावलेली आहे। सह्याद्री अतिथीगृहावरती ही बैठक पार पडणार असल्याचे कळतंय। विधानसभा निवडणुकीसंदर्भात या बैठकीदरम्यान चर्चा होईल अशा स्वरूपाची माहिती। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी उमेश करंजकर सध्या आपल्या सोबत आहेत। उमेश, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने होत असलेली ही बैठक काय साधारणपणे अजेंडा दिसतोय? महत्त्वाच्या बैठकी सध्या सुरू आहेत, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 2 दिवस मुंबई दौऱ्यावर आहेत। काल सायंकाळी सह्याद्री अतिथीगृहात त्यांनी बैठक घेतली होती। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील त्या बैठकीला उपस्थित होते। त्यांनी विधानसभेच्या विधानसभा निवडणुकीच्या होणाऱ्या धोरणांवर किंवा जागा वाटपावर महत्त्वाची ज्या चर्चा आहेत या बैठकीत झालेल्या आहेत। त्यामुळे त्या बैठकीत नेमक्या काय चर्चा झाल्या, या बैठकीतून जागा वाटपासंदर्भात अमित शहानी नेमकं मुख्यमंत्र्यांना काय सांगितलं, याबाबतची ही बैठक आज सकाळी होणार होती। मात्र अमित शहा आज मुंबईत आहेत, त्यामुळे ही बैठक आज सायंकाळी होण्याची शक्यता आहे। आणि या बैठकीत नेमकं अमित शहानी कुठल्या सूचना केल्या, निवडणुकीसंदर्भात जागा वाटपावर काय चर्चा होणार आहे, किती जागा मिळणार आहेत, कोणत्या जागा मिळणार आहेत, ह्या महत्त्वाच्या विषयावर आजच्या बैठकीत मुख्यमंत्री आपल्या नेत्यांना आणि आमदारांना याबाबतची माहिती देणार आहेत। बरोबर आहे। शहांच्या बैठकी दरम्यान ज्या सूचना आलेल्या आहेत त्या सूचना सगळ्या आमदारांपर्यंत पोहोचवण्याचा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न असेल। धन्यवाद उमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।